नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील यासाठी अतिशय महत्त्वाचे असे GK क्वेश्चन पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, प्रश्न पहिला आहे, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर पहा, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा अधिकारी. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. प्रश्न क्रमांक 2, पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य हे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य हे खालीलपैकी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या अधिनियमात दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 3, पोलीस पाटीलास वर्षातून 15 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, तहसीलदार. पोलीस पाटीलास वर्षातून 15 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शेतकऱ्यांचं आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, महात्मा ज्योतिराव फुले. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत. प्रश्न क्रमांक 5, पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, मोरारजी देसाई. पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान मोरारजी देसाई हे होते. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र निवडणूक आयोग. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्र निवडणूक आयोग हे घेतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7, दूध नासणे ही कुठल्या प्रकारची प्रक्रिया आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, जैव रासायनिक. दूध नासणे ही जैव रासायनिक या प्रकाराची प्रक्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 8, उपरा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, लक्ष्मण माने. उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी लक्ष्मण माने हे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 9, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 17 सप्टेंबर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभा. भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 11, बीड जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 1 मे 1960. बीड जिल्ह्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 12, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, 10,693 चौरस किलोमीटर बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13, बीड जिल्ह्याचे जुने नाव काय होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, चंपावती नगर. बीड जिल्ह्याचे जुने नाव हे चंपावती नगर हे होते. खूप इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14, बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर. बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 15, बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, गोदावरी.
बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी ही गोदावरी नदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 16. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 12वा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात हा 12वा क्रमांक लागतो. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 17. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव येथे मांजरा नदीवर कोणते धरण आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मांजराच. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव या गावामध्ये मांजरा नदीवर हे मांजरा धरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख कोणता जिल्हा म्हणून आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 ऊसतोड कामगारांचा जिल्हा. महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख हे ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कोणत्या डोंगर रांगा आढळतात? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बालाघाट डोंगर रांगा. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगर रांगा आढळतात. प्रश्न क्रमांक 20. बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 6. बीड जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 21. बीड जिल्ह्यात एकूण किती नगर परिषद आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 6च. बीड जिल्ह्यात एकूण 6 नगर परिषदा आहेत. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 22. बीड जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 11. ऑप्शन क्रमांक 4 11. बीड जिल्ह्यात एकूण 11 पंचायत समिती आहेत. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 23. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 माजलगाव. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प हा माजलगाव हा आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24. माजलगाव धरणाची उंची किती मीटर आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 31. माजलगाव धरणाची उंची ही 31 मीटर इतकी आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 25. बीड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 पर्याय 1 आणि 2. बीड जिल्ह्याच्या उत्तरेस छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्याची सीमा आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 26. बीड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर पहा या प्रश्नाचे पण योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 पर्याय 1 आणि 2. बीड जिल्ह्याच्या पूर्वेस परभणी आणि लातूर हे 2 जिल्हे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी ही गोदावरी नदी आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 28. गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 उत्तर. गोदावरी नदी बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 29. बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी डॅश डॅश ही स्थानिक प्रशासन संस्था कार्यरत आहे. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 नगर पंचायत. बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी नगरपंचायत ही स्थानिक प्रशासन संस्था कार्यरत आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 30. बीड जिल्ह्यातील कोणता तालुका हा सर्वात डोंगराळ तालुका आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 पाटोदा. बीड जिल्ह्यातील पाटोदा हा तालुका सर्वात डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. हा पण प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 31. मांजरा नदी बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते?
तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 उत्तर. मांजरा नदी ही बीड जिल्ह्याच्या उत्तर या सीमेवरून वाहते. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 32. सिंदफणा व गोदावरी या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 मंजरत. सिंदफणा व गोदावरी या दोन नद्यांचा संगम मंजरत या ठिकाणी होतो. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 33. बीड तालुक्यात उगम पावणारी नदी कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 बिंदुसरा. बीड तालुक्यात उगम पावणारी नदी ही बिंदुसरा ही नदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 34. बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 परळी. बीड जिल्ह्यात परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या ठिकाणी चामड्यावर प्रक्रिया करणारा कारखाना आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 बीड. तर बीड या ठिकाणी चामड्यावर प्रक्रिया करणारा कारखाना आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 36. बीड जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सीताफळ. बीड जिल्हा हा सीताफळ या फळांसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 37. बीड जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या किती आहे? बीड जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या किती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 1360. बीड जिल्ह्यात एकूण 1360 एवढी गावे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 38. बीड जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीची संख्या किती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 1020. बीड जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीची संख्या 1020 इतकी आहे. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 39. मांजरसुंबा येथून बीडकडे जाताना वाटेत असणाऱ्या घाटाचे नाव काय आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 पाली घाट. मांजरसुंबा येथून बीडकडे जाताना वाटेत असणाऱ्या घाटाचे नाव हे पाली घाट हे आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 40. बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 उष्ण व कोरडे. बीड जिल्ह्याचे हवामान हे उष्ण व कोरडे आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर असेल.